कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेली पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पाण्यामध्ये अक्षरशः किडे आणि अळ्या आढळत आहेत। प्रदूषित पाण्यात भाविकांना पवित्र स्नान करावं लागतंय। हेच प्रदूषित पाणी भाविक पवित्र तीर्थ म्हणून प्राशन करत असल्यानं जीबीएसचा धोका वाढण्याची शक्यता आता वर्तवली जाते। चंद्रभागा नदीचं पाणी स्वच्छ आणि निर्मळ असावं यासाठी शासनानं कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी भाविक करतायत। काही भाविकांसोबत आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी संवाद साधला, पाहूया। माघी यात्रेचा सोहळा 8 फेब्रुवारी रोजी पंढरपूरमध्ये संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झालेले आहेत। आज 5 तारीख आहे आणि भाविक पंढरपूरमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करतो। आपण आता चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण भाविकांची गर्दी बघू शकताय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करत आहेत आणि विठुरायाचं पदस्पर्श दर्शन असो किंवा मुखदर्शन असो किंवा कळस दर्शन असो हे घेण्यासाठी यातून बाहेर पडत आहेत। पंढरपूरची ही परंपरा आहे की चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान केल्याशिवाय कुठलाही भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी जात नाही। माझ्यासोबत काही भाविक आहेत। मला सांगा, तुम्ही चंद्रभागेमध्ये स्नान केलंय का? कसं आहे पाणी, काय वाटतंय? आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान केलो, पण अंगावर किडे चढतात आणि संडास रूमचं जे पाणी आहे ते त्यासारखं पाणी आहे। तर आम्हाला आता विठुरायाच्या दर्शनासाठी आलो आम्ही, म्हणून आता आम्हाला कसं आंघोळ करावंच लागतंय, कारण काय आमचं इथं आंघोळ केल्याशिवाय आमचं मन समाधान होत नाही। आंघोळ करायला गेलो तर अंगावर किडे चढले। आता नाईलाज आहे, करावंच लागेल। आम्ही आल्यावर विठुरायासाठी आता आंघोळ करण्याचं दर्शन घेता येत नाही, मग आंघोळ करूनच जावं लागेल। की किडे जरी चढले काय अजून काही झालं तर काय, आम्ही इथं आंघोळ करूनच जाणार आहोत। अंगावर किडे आळ्या जरी चढल्या, किती जरी पाणी दूषित असलं तरी जी परंपरा आहे चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी, ही परंपरा आम्ही पाळतोय। पण कुठंतरी आता शासनाने देखील याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी आता भाविक करताना दिसत आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।